हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल। फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपदी सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी काही लोक पोसून ठेवली आहेत। भाजपच्या प्रवीण पोटेंचं वक्तव्य। भाजप आमदार प्रवीण पोटेंचा रोख नेमका कोणाकडे? अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर अजित पवारांची साथ न सोडण्याचा आमदारांचा निर्धार। सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे। शरद पवार गटातील इन्कमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटीलांचं उत्तर। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास। रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरेंचं उत्तर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी सोनिया गांधींची भेट। मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती। सातारात भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेली पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटलांचं वक्तव्य। दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर बगरे जिंकले, मात्र नाव साधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1 लाखाहून जास्त मतदान। शेअर बाजारात सर्वात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी। एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांची चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींचे आरोप भाजपने फेटाळले। शेअर बाजारात चढउतार होत असतात, जास्त किमतीत शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारा राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात घेतली भेट। निवडणूक काळात किरण सामंत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, भाजप नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना। शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील चर्चा। राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा, अजित पवार गटाच्या बैठकीत नेत्यांचा सूर। राष्ट्रवादी भाजप शिंदे गटासोबत चर्चा करणार असल्याची माहिती। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। एनडीए सरकारमध्ये टीडीपीकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी। टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देण्यास भाजपचा नकार, सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड रोष। केंद्र सरकारनं अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा, जेडीयूकडून नव्यानं तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता, लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला 2 तर दादा गटाला 1 मंत्रिपद मिळणार। श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।